आता बेटात रूपांतर होणार नाही। वेंगणूर परिसरातील 4 गावे। मुलचेरा तालुक्यातील घनदाट जंगल परिसरात वसलेल्या वेंगणूर ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या वेंगणूर, अडंगेपल्ली, सुरगाव आणि पडकाटोला या 4 गावातील नागरिकांना अखेर मोठा दिलासा मिळालेला आहे। अनेक वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर या गावांमध्ये मूलभूत सुविधांसाठी सुमारे 38 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली असून पूल, पक्के रस्ते आणि सर्व सुविधांनी सुसज्ज रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे। वेंगणूर परिसर चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील कन्नवाड जलाशयाला लागून आहे। तसेच दिना नदी या परिसरातून वाहत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात नाले आणि नदीला पूर येऊन संपूर्ण परिसर पाण्याने वेढला जात होता। परिणामी ही 4ही गावे बेटाप्रमाणे विलग होत होती। विद्यार्थ्यांचे शिक्षण, नागरिकांचे दळणवळण तसेच रुग्णांना उपचारासाठी बाहेर नेणे अत्यंत कठीण होत होते। या समस्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि विशेषत ॲडव्होकेट बोधी रामटेके यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली। 2021 पासून सुरू असलेल्या या लढ्याला तब्बल 5 वर्षांनंतर यश मिळाले। सरकारने तब्बल 38 कोटी रुपयाची निधी मंजूर केल्यानंतर नाल्यांवर पूल, गावाला जोडणारे पक्के रस्ते आणि वेंगणूर येथील सर्व सुविधायुक्त रुग्णालय उभारण्यात आले। गेल्या वर्षभरापासून ही विकास कामांची अंमलबजावणी सुरू असून तहसील प्रशासनाच्या देखरेखीखाली ती पूर्ण करण्यात आली आहे। येत्या काही दिवसात मान्सून सुरू होणार असून दिना नदी आणि कन्नवाड जलाशय पुन्हा भरून वाहण्याची शक्यता आहे। मात्र नव्याने उभारलेल्या सुविधांमुळे या 4 गावांना बाहेरील जगाशी संपर्क तुटणार नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। वेंगणूर ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या 4 गावांमध्ये पहिल्या टप्प्यात पूल, रस्ते आणि रुग्णालय उभारण्यात आले आहे। दुसऱ्या टप्प्यात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नवीन शाळा व अंगणवाडी इमारत, गटूल भवन तसेच विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधांनी युक्त वाचनालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे। सरपंच नरेश कांदो आणि ग्रामस्थांनी सुचवलेल्या मागणीनुसार विकास कामे प्रस्तावित करण्यात येत आहे, अशी माहिती मुलचेरा येथील तहसीलदार चेतन पाटील यांनी दिलेली आहे। दीपक की रिपोर्ट, न्यूज गडचिरोली।